कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हॅलो. हा नमस्कार. काय बरेच दिवसांनी फोन केलात, कसे आहात? सगळं व्यवस्थित ना? काय पर्यावरण विषयक काही नवीन उपक्रम राबवताय का काय? नाही नाही, मी त्यासाठी नाही फोन केलेला. मग काय काम काढलं? सगळं ठीक आहे ना? म्हणजे मी ते अक्षराचं काय? तिला मी दवाखान्यात घेऊन चाललोय. अक्षराला दवाखान्यात? काय काय झालं तिला? नाही हो, म्हणजे बोलता बोलता अचानक एकदम म्हणजे चक्कर येऊन पडली ना ती. चक्कर? अक्षराला चक्कर आली? कुठल्या दवाखान्यात नेताय? मी पत्ता पाठवतो तुम्हाला. हं? हा हा येतोच आम्ही लगेच. होय होय. अहो काय झालं अक्षला? पुन्हा कशी काय चक्कर आली या मुलीला? कोण आहे तिच्यासोबत? कोण आहे आणि कुठल्या हॉस्पिटलमध्ये नेलंय तिला? फुलपगारे सर आहेत तिच्या बरोबर, ते पत्ता पाठवत आहेत. हा. चल आपल्याला लगेच निघायला हवं. हो हो चला चला. केवढं लागलं त्या हाताला? हाताचं जाऊ द्या हो, पण मनाला लागलंय त्याचं काय? म्हणजे काय झालं? कोण काय बोललं काय? जाऊ दे आता, मोठा विषय आहे, नंतर बोलू. नाही नाही, मास्तरीनबाई का बोलल्या का? जाऊ दे, निघूया आता आपण इथून, निघूया. नाही नाही, सांगा की. आणि मुळात तुम्ही इथं आला कशा काय? इथं तुम्ही येत नाही कधी. आमचं जाऊ द्या हो, पण तुम्ही इथं कसं काय अचानक? मी काय येतच असतो आधीमध्ये, आणि मी तुम्हाला एवढे फोन केले, तुम्ही फोन बी उचलला नाही. मला काय कळलं ना, किती फोन केले मी तुम्हाला. आम्हाला फोन केला? हा, नाही, आमचा फोन काय इथं सायलेंट वर असेल, आमचं काही लक्ष नव्हतं. पण तुम्ही कशा पायी फोन केलता? काय घोळ झालता काय? नाही घोळ काय नाही झाला हो. मला कळलं तुम्ही घरात बी नाही, फॅक्टरीत बी आला नव्हता. तिकडं देवळात शोधायला गेलो, तिथं बी तुम्ही नव्हता. त्यामुळे मला काय कळलं ना. मी खरं सांगू आहे साहेब, तुम्ही ते बोलला होता ना ते वृद्धाश्रमाचं, ते माझ्या कानात अजून घुमते बघा. मला आलं टेन्शन, मला काय कळलं ना. म्हणताना मग मी हुडकत आलो. आम्हाला हुडकत आला की बायकोशिवाय कर्मना म्हणून आला इथं? नाही हो आहे साहेब, तसं नाही. मग काय भेटल्या का सुनबाई? नाही, त्यासनी भेटलोच नाही. मी इथंच आलो थेट. तर मला माहितीच होतं तुम्ही जर शाळेत आला असाल तर तुम्ही इथंच येणार म्हणून मी इथं आलो. तुम्ही आता मला वचन द्या, तुम्ही मला न सांगता कुठं जाणार नाही बघा. काळजी करू नका, आम्ही तुम्हाला न सांगता कुठं बी जाणार नाही, आणि गेलो तर सांगून जाऊ. पण तुम्ही आता असलं काय बोलू नका. सांगून जाऊ म्हणजे काय? काहीतरी झालंय नक्की. तुमचा चेहराच सांगतोय असं. मला सांगा खरं खरं काय झालंय? नाही हो, नाही, काय बी झालं नाही. चला. तुम्हासनी बी खोटं बोलता येत नाही. तुम्ही मला सांगा काय झालंय. अहो, त्यालाही उशीर झाला इथं येऊन, निघूया. नाही नाही नाही, मला सांगा तुम्ही का आला होता इथं? मास्तरीनबाई भेटल्या का तुम्हासनी? काय बोलणं? हे ग्लास बीस त्यांनी फोडला काय? चिडचिड केली काय तुमच्यावर? आता चिडचिड केल्या त्याचं काय नाही हो, म्हणजे चिडचिड करू द्या आमच्यावर, त्याचं आम्हाला काय बी वाटत नाही, काही राग नाही. पण त्यांनी आमचं म्हणणंच ऐकून घेतलं नाही. एवढा राग कशापायी तेच कळना झालंय हो आम्हाला. अहो, पण तुम्ही कशाला आला त्यांच्या संग बोलायला? असं कसं म्हणताय तुम्ही? आमच्या सुनबाई आहेत त्या, आम्ही येणारच की त्यांना भेटायला. आम्ही म्हणलं आता एवढ्या रागावल्या होत्या त्या, आता जरा शांत झाल्या असतील तर फोनवर बोलण्यापेक्षा आपण स्वतः जावं, त्यांच्याशी बोलावं, हात जोडून विनंती करावी त्यासनी की चला तुम्ही घरला. आता घर तुमच्याशिवाय एकदम सुनं वाटतंय. पण कुठलं काय, त्या आम्हालाच ऐकवून गेल्या. ऐकून काय गेलं काय? जाऊ द्या हो अधिपती, सोडून द्या आता, कशापायी तेच बोलत राहायचं. जाऊ दे, चला. सोडून कसं देऊ? त्या देतात का सोडून? एकच एक विषय लावून धरला ना त्यांनी बी. सारखं आपलं चिडचिड. त्यासनी कळलं पाहिजे ना, चिडचिड करून काय होणार. थांब मी बोलतो त्यांच्या समोर. थांबा अधिपती, थांबा.
मॅडम कुठे हो अक्षरा? कशी आहे ती? काय झाले नेमकं? काळजी करू नका काकू, अक्षरा आतमध्येच आहे. डॉक्टरांनी बोलवलं की जाऊ आपण. नशीब तुम्ही दोघी जणी होतात बरोबर, म्हणून तिला पटकन इथे दवाखान्यात तरी घेऊन आलात. हो ना, परवाही चालता चालता मंदिरामध्ये चक्कर आली तिला. काय होतं या मुलीला? काय कळतच नाहीये मला तर. अक्षराचे रिलेटिव्ह कोण आहेत? आम्ही होत आम्ही हां. तुम्हाला डॉक्टरांनी बोलवलंय. हो हो हां चल चल येतो आम्ही. हां हो हो. नाही मी जातो की बोलतो त्यांच्या संग. नाही नग अहो त्यासनी कुणीतरी समजावलं पाहिजे का नाही? अहो. अति झालं आता त्यांचं. जाऊ द्या, आधीच त्यांचं डोसकं फिरलंय. उगाच काहीतरी बोलायच्या तुम्हासनी आणि तुमच्यात परत वाद झाले का नाही तर ते आम्हासनी आवडायचं नाही. आता का नाही, आम्हाला तुमच्यातले वाद मिटवायचे आहेत, वाढवायचे नाहीत. आम्हाला कशाचं कारण व्हायचं नाही. काय नाही, कारण बिरण काय होत नाही. तुम्ही काय स्वतःवर दोष घेऊ नका. तुमच्यामुळे काय झालेलं नाही. जे काय झालंय, जे काय होतंय त्याला जबाबदार मास्तरीन बाई. आणि एवढं काय नाही, त्यासनी यायचं असेल तर येतील घरी. तुम्ही काय त्यांच्या मागं लागू नका सारखं सारखं आणि हात जोडू नका त्यांच्यासमोर. असं नका म्हणू अधिपती. बायको आहे ती तुमची. त्याच हक्कानं जाऊन त्यासनी समजावतो, सांगतो त्यासनी लय रागराग करू नका सगळ्या जगावर, स्वतःकडे जरा बघा. आलोय तर विषय मिटवतो. थांबा थांबा अधिपती. काय? असं एकदम गरगरल्यासारखं झालं. जरा बीपी लो झाल्यावानी वाटतंय, काही कळत नाही. काय झालं अचानक? बसा बरं जरा, बसा बसा. एकदम कसं तरी झालं. काय आई झालं? गं. काय? पाणी? नाही नाही नग, पाणी बिनी नग. आम्ही काय म्हणतोय अधिपती, जरा डॉक्टरकडे जाऊन येऊया काय? म्हणजे सकाळपासून जरा बंद नाही, पण तुम्हासनी सुनबाईंना भेटायचं होतं नाही का? अचानक कसं काय झालं? काय खाल्लं नव्हतं का तुम्ही सकाळी? नाही, खाल्लं होतं हो सकाळी, पण ते काय एवढं महत्वाचं नाही. असं होतं कधी कधी. डॉक्टरला फोन? नाही अधिपती, तुम्ही जाऊन बोला त्यांच्याशी. बाकी कोणाचं ऐकत नाहीत हो त्या. निदान तुमचं तरी ऐकते. त्यांना म्हणावं आता काही झालं तरी या तुम्ही घरला परत. त्या घरात नाहीत तर घर नुसतं खायला उठतो. ते महत्वाचं नाही, आपण जाऊया डॉक्टरकडे. चला अहो तुम्ही काय असं काय करताय? जाऊन येऊ पडदिशी. आई चला गं, सावकाश. एकदम कसं गरगायला सांभाळा तिकडे सावकाश. जाताय. हा बरं वाटतंय का आता? थांबा थांबा थांबा, काही करू नका. काय झालं मला? मी ठीक आहे. तुम्ही ठीक आहात ते चांगलंच आहे. तुम्ही पडा, मी बीपी चेक करते तुमचं. बीपी? हो, पडा म्हटलं ना. पडा. आपण पण आतमध्ये जाऊया का? चला बघूया अक्षरा शुद्धीवर आली की नाही ते. चला थांबा जरा मोहिते मॅडम. काय झालं? भुवनेश्वरी मॅडमचा फोन आहे. बापरे, त्यांनी का फोन केला असेल आता? थांबा जरा, मी बोलतो त्यांच्याशी. आपल्या हा बोला मॅडम. कुठं आहे तुम्ही? नाही, मी जरा अक्षराला घेऊन दवाखान्यात आलोय. पण तुम्ही आम्हाला न सांगता का गेलात? अहो म्हणजे अचानक चक्कर आली तेव्हा आम्हाला काही सुधरेनाच, काय करावं. मग आम्ही ताबडतोब अक्षराला घेऊन हॉस्पिटलमध्ये आलो ना. निघा हो पण मॅडम माझं निघा आणि शाळेत पोहोचून आम्हाला फोन करा. सांगतो. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.